मंत्र्यावर नाराजी नाही, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की प्रशासनाने दिरंगाई केली आणि हे दिरंगाईचे प्रकार काही ठिकाणी होतात. काही ठिकाणी आम्हाला उलटा अनुभव येतो की प्रशासन एवढं गतिमान असतं, पटापट कामं करतात, त्यांचं आम्ही कौतुकही करतो, परंतु जे काही थोडं लेट करतात त्याबद्दल व्यक्त केलेली ही नाराजगी, त्याला इतर राजकीय रंग देण्याचं काही कारण नाहीये. ही प्रत्येक आमदाराची असलेली भावना आहे, ती त्यांनी फक्त व्यक्त केली. 100 आकड्यांसंदर्भात कुठलं बोलणं झालं होतं का? मिशन 100 संदर्भात काही डिस्कशन झालं होतं का? नाही. आता तुम्हाला एक स्पष्टपणे सांगतो, काल भाजपची कोर कमिटीची बैठक झाली, शिवसेनेची झाली, राष्ट्रवादीची सुद्धा होते आणि या बैठकीमध्ये लोकसभेला जे काही चुका केल्या त्या दुरुस्त करण्याचं काम केलेलं आहे. आम्ही 288 मतदारसंघामध्ये आमचे निरीक्षक नेमणार आहोत, भाजप त्यांचे नेमणार आहे, राष्ट्रवादी सुद्धा त्यांचे नेमणार आहे. याचा अर्थ 288 जागेवर आमचा दावा आहे असं नाही. तिथील असलेला भाजपचा, शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता यांची सांगड घालण्याचं काम हे निरीक्षक लोक करणार आहेत. मग जॉईंट मेळावे घेणे, जॉईंट बैठका घेणे आणि मग ट्रान्सफर होत नाही, हा जो तक्रारीचा सूर जो लोकसभेला होता तो विधानसभेला होता कामा नये. जागा वाटपाची कोणतीही बोलणी झालेली नाही किंवा कुणी मागणी केलेली नाही. याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा घेतील. त्यानंतरच कोणती जागा कोणत्या पक्षाला मिळाली हे जाहीर होईल. त्यामुळे आता आम्ही 100 जागा लढवणार आहोत, तो 50 जागा लढवणार आहे, तो 150 जागा लढवणार आहे, अशा ह्या जे काही स्टेटमेंट येतात त्याला कोणताही अर्थ नाही. तर दिलीपमाल लांडे यांनी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत कागद फाडलेला आहे, निधी मिळत नाहीये, नुसती कागदावरती घोषणा होते अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. दिलीप लांडेंनी जे काही आज सभागृहात जो काही प्रकार केलाय तो जाणून बुजून केलेला नाही. तर हे सर्वच आमदाराची एक भावना आहे. येणारी विधानसभा तोंडावर असताना निधी कधी वितरित होईल, केव्हा त्याची प्रमाण निघेल, केव्हा त्याचं टेंडर होईल, केव्हा त्याची वर्क ऑर्डर होईल, केव्हा कामाला सुरुवात होईल, लोकांना आम्ही जे काही आश्वासन दिलेले असतात त्या आश्वासनाची पूर्तता करणं हे आमचं काम आहे. त्यांना ह्या प्रोसेस माहीत नसतात. कोण डीपीओ असतो, कोण कलेक्टर असतो, कोण पालकमंत्री असतो, यापेक्षा सर्वसामान्य माणसांची कामं कशी होतात हे ते लोकांची अपेक्षा असते. आणि मग त्याचा एक संताप म्हणून दिलीप लांडेंनी आज जे केलेलं आहे, कागद फाडून त्यांनी त्यांचा निषेध केलाय की प्रशासनाने आधी जी काही दिरंगाई करतायत त्याचा त्यांनी तो निषेध केलेला आहे. एवढं आक्रमक होऊन काहीतरी दगडफेक किंवा काय तिथं रणकंदन काय केलेलं नाही. एक सामंजस्यपणाने त्यांनी सांगितलं की मी याचा निषेध करतो. घटना छोटी जरी असली तरी त्याची दखल माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि सर्व महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत की प्रशासनाने कोणतेही काम तातडीने करावं, कोणतेही काम अडवू नये. या प्रमा असतील किंवा आमदारांच्या, या 288 आमदारांच्या, फक्त शिवसेना भाजपच्या किंवा राष्ट्रवादीच्या आमदारांची नाही तर सर्वच आमदारांची कामं हे तातडीने पार पाडावीत अशा सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत. काँग्रेसची तेवढी हिंमत नाहीये. काँग्रेस कधीही अशा कारवाई करत नसतं. जास्तीत जास्त काय त्यांची 9 आमदार फुटलीत. कारवाई जे करतील ते 2-4 लोकांवर तेही हक्कभंगाची नोटीस देतील त्यांना किंवा त्यांना हक्कभंगाची नोटीस देऊन त्यांना त्याचं शांत करतील. पक्षातून कोणाची हकलपट्टी केली जाणार नाही. कारण की हे जे काही फुटलेले आमदार आहेत हे त्याच पक्षाच्या संबंधित नेत्यांची माणसं आहेत. मग आपणच सांगितलेले मतं फुटायला आणि आपणच त्यांच्यावर कारवाई करतो तर त्यावेळेला ते आमदार मग पेटून उठून यांच्या विरोधात स्टेटमेंट देण्याची भीती यांच्या मनामध्ये आहे. म्हणून हे लोक कारवाई करणार नाहीत. आणि जर कारवाई केले तर ते आमदार ज्यांच्या सांगण्यामुळं त्यांनी जे काही मत क्रॉस वोटिंग केले ते इतर पक्षात जातील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.